प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नावामध्ये आजच्या या संदेशामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हाला प्रीती करतो, तो तुमच्याकडं पाहतो, तुमच्या प्रार्थना आणि तुमचे अश्रू त्याला ठाऊक आहेत. तुमच्या आणि माझ्या गरजा तो ओळखून आहे. खरोखर प्रभू येशू तो आपला सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वर आहे. त्याची दृष्टी मानवाकडे लागलेली आहे, त्याचा कान आपल्या धाव्याकडे आहे. प्रियानो, तो कधी आम्हाला अंतर देत नाही, तो सोडत नाही, टाकत नाही. तो नेहमी तुमचं आणि माझं ऐकण्यास आणि तुम्हाला आणि मला नव्या गोष्टी कळवण्यास उत्सुक आहे. कारण शास्त्र सांगतं, इब्री लोकाच्या पत्रामध्ये आपणास ठाऊक आहे की शास्त्रात लिहिलेलं आहे की देव प्राचीन काळी अंशाने आणि प्रकाराने तो आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. परंतु शास्त्र सांगतं तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्याद्वारे, म्हणजे परमेश्वर आपल्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे बोललेला आहे. इब्री लोकाच्या पत्रामध्ये 1 अध्याय 1 वचनात आम्हाला पाहायला मिळतं, देव प्राचीन काळी अंशाने व प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्याशी पुत्राच्याद्वारे बोलला आहे. त्याने त्याला सर्वांचा वारीस करून ठेवले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला आहे. जेवढ्याने त्यास देवदूतांपेक्षा वर्षाने श्रेष्ठ नाम मिळाले आहे, तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. प्रेज द लॉर्ड. पहा, या ठिकाणी इब्री लोकाच्या पत्रात 1 अध्यायाने 1 ते 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आणि हे वचन सांगतं की आपला परमेश्वर ज्यानं सृष्टी मानव निर्माण केलं, ज्यानं आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे निर्माण केले, ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, तो परमेश्वर, त्या परमेश्वरानं प्रियानो, बायबलमध्ये देवाचं वचन सांगतं तो परमेश्वर प्राचीन काळी अंशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. आणि या काळाच्या शेवटी, म्हणजे ज्या काळामध्ये आपण राहत आहोत, या काळामध्ये तो परमेश्वर आपल्याशी आपल्या पुत्राच्याद्वारे बोलला आहे. प्रियानो, परमेश्वराने येशू ख्रिस्ताला सर्वांचा वारीस करून ठेवला आहे. याचं कारण असं की शास्त्र सांगतं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारेच परमेश्वराने विश्व उत्पन्न केले. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गौरवाचं तेज आहे, त्याच्या तत्वाचं प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने परमेश्वर विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त बसला आहे. आपणास ठाऊक आहे की ज्या परमेश्वरानं आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवला, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं, माझ्या प्रियानो, आपली वचनं दाखल्याद्वारे आपल्याला कळवलीत. आणि ही पवित्र वचनं आज ही शास्त्र सांगतं आम्हाला मोलवान अशी वचनं आहेत, महान अशी वचनं आहेत. आणि ही वचनं आपल्याला शुद्ध करतात, नवा जन्म देतात, आम्हाला देवाच्या प्रतिरूपाचं पण पुन्हा बनवतात. आणि म्हणून या पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं प्रत्येक वचन, यामध्ये देवाचा आत्मा आणि देवाचं जीवन आहे. या प्रत्येक वचनामध्ये देवानं तुमच्यासाठी, माझ्यासाठी आशीर्वाद ठेवलेला आहे. आणि म्हणून हे पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहिलेलं आहे. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये, 2 तिमोथी याचा 3 अध्याय आणि 16 वचनात आम्हाला पाहायला मिळतं. 2 तिमोथी याचा 3 अध्याय 16 वचनामध्ये पवित्र शास्त्राविषयी प्रियानो आम्हाला
पाहायला मिळतं की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामात सज्ज होतो. आज मी देवाचा सेवक तुम्हाला विशेष करून या पवित्र शास्त्राचं जे महत्त्व आहे आणि या पवित्र शास्त्रामध्ये देवानं जे आपलं गुज आणि रहस्य तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, कल्याणासाठी, सार्वकालिक जीवनासाठी जे ठेवलेलं आहे ती त्याची ठेव आहे प्रियानो. आणि ही गुपित ठेव ही अशीच दुर्लक्ष करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी नाही, तर ती ठेव आम्ही ते गुज परमेश्वराचं जाणून घेतलं पाहिजे. जेव्हा हे पवित्र शास्त्र आम्ही पूर्ण जाणून घेतो, त्याच्यातला प्रत्येक अध्याय, प्रत्येक वचन, तेव्हा ती वचनं आम्हाला शुद्ध करतात, नवा जन्म देतात. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे आम्हाशी बोलतो. म्हणून बायबल सांगतं, पाऊल तीमोथेच्या पत्रामध्ये म्हणतो, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, हा जो शास्त्रलेख आहे, जे वचन आहे, बायबल जे आहे, हे ईश्वर प्रेरित आहे. आणि हे आम्हाला काय करतं तर सद्बोध करतं, चांगला बोध करतं, आमच्यातले दोष दाखवतं. कशासाठी? तर आमच्यात सुधारणा व्हावी, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचं नैतिकतेचं शिक्षण आम्हाला प्राप्त व्हावं. म्हणून परमेश्वराने हे पवित्र शास्त्र या भूतलावर ठेवलेलं आहे. आणि देवाचा हेतू काय आहे तर त्याच्यापासून, या शास्त्रापासून, त्याच्या प्रत्येक वचनापासून आम्ही देवभक्त बनून, आम्ही देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. कारण शास्त्रामध्ये प्रियानो पाऊल लिपीच्या मंडळीला देखील म्हणतो की आम्ही चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण परमेश्वराच्या हातचं काम आहोत. प्रियानो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनाचा या भूतलावरील हेतू काय आहे, परमेश्वराचा हेतू काय आहे, तर शास्त्र सांगतं आम्ही चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे परमेश्वराच्या हातचं आम्ही काम आहोत. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनामध्ये म्हणतो, तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो की तुमची चांगली कामे पाहून स्वर्गातल्या पित्याचं गौरव व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला त्याची उदाहरणं पण दिलेली ठाऊक आहेत की दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही, तर तो दिवटणीवर ठेवतात, यासाठी की जो कोणी आत येईल त्याला प्रकाश प्राप्त व्हावा, त्यांना अंधारात त्याला ठेस लागू नये किंवा तो पडू नये. म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की पवित्र शास्त्र हे बायबल परमेश्वरानं या आम्हासाठी एक दिवटणीवर ठेवलेल्या दिव्यासारखं आहे. हा देवाचा प्रकाश आहे. जेव्हा आम्हाला प्रकाश प्राप्त होतो तेव्हा आमच्या जीवनातून अंधाराची कर्म, आजारपण, अशुद्ध, अमंग, अपवित्र या सगळ्या गोष्टी निघून जातात. प्रकाश येतो तेव्हा अंधार जातो प्रियानो. आणि म्हणून पवित्र शास्त्राकडं त्याचं अध्ययन करताना, ते समजून घेताना आम्ही या पवित्र शास्त्रातला तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचा जो हेतू काय आहे तो आम्ही पाहायला पाहिजे. आणि देवाचा हेतू हाच आहे की आम्ही या शास्त्रामध्ये असणारं जे गुज रहस्य जेव्हा आम्ही समजून उमजून घेतो तेव्हा प्रत्येक मनुष्य पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामावर विश्वास ठेवू लागतो, त्याला पापाची जाणीव होते आणि तारणासाठी अंतःकरण तयार होतं. आणि मग जेव्हा आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतो, प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतो, तेव्हा प्रियानो आम्हाला तारण मिळतं, नव्या जीवनामध्ये आमचा प्रवेश होतो. आज मी देवाचा सेवक तुम्हाला विशेष सांगू इच्छितो, हे पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे. हे आम्हाला सद्बोध करतं, आमच्यातलं दोष दाखवतं, आमच्या सुधारणूक करतं आणि आम्हाला नीतीचं शिक्षण देतं, यासाठी की तुम्ही आणि मी देवाचे देवभक्त पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. कारण या जगामध्ये आम्हाला चांगली कामं करण्यासाठी परमेश्वराने ठेवलेले आहे. म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की प्रियानो, मनुष्य शेवटी स्वर्गात जाताना काय घेऊन जाईल तर सत्कृत्य. पैसा इथंच राहील, घर इथंच राहील,
पद, प्रमोशन, सगळ्या गोष्टी इथं राहील, परंतु एक देवभक्त विश्वासणारा मनुष्य, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की आमची सत्कर्मे आम्हाबरोबर जातात. जर प्रगटीकरणाचं पुस्तक आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, 14 अध्याय आणि 13 वचनात, तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यास विसावा मिळेल. त्यांची कृते त्याचबरोबर जातात. त्यांची कृते, सत्कर्मे त्याचबरोबर जातात. आजचा जो संदेश आहे की प्रियानो, हे परमेश्वराचं पवित्र शास्त्र हा परमेश्वराचा मानवाच्या तारणासाठी आणि मानवाच्या, तुमच्या आणि माझ्या सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी हा देवाचा मार्ग आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे. पुष्कळदा आम्हाला काही संदेश आम्हाला ऐकायला बरे वाटतात, आम्हाला त्या संदेशामध्ये आवड, गोडी निर्माण होते, चांगली गोष्ट आहे. देवाचे सेवक तुम्हापर्यंत आज वेगवेगळ्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, मंडळीमध्ये संदेश देत आहेत. परंतु स्वतः आमची जबाबदारी आहे की आम्ही वैयक्तिकरित्या हे पवित्र शास्त्र आम्ही वाचन करणं, वैयक्तिकरित्या हा पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करणं. त्यामध्ये माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, मंडळीसाठी, शहरासाठी, देशासाठी परमेश्वरानं कोणत्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. म्हणून मगाशी आपण पाहिलं की इब्री लोकांच्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की इब्री लोकांचं पत्र 1 अध्याय 3 वचन की हा त्याच्या गौरवाचं तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला आहे. प्रियानो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या गौरवाचं तेज आहे आणि त्याच्या तत्वाचं प्रतिरूप आहे. परमेश्वराचं तत्व, परमेश्वराचा मानवाच्या जीवनाबाबतचा हेतू केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच या जगाला प्रगट झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं प्रियानो हीच वचनं सांगितली की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि लोकांनी पश्चाताप केले. येशू ख्रिस्ताच्या अगोदर योहान संदेष्टा, जो बाप्तिस्मा देणारा योहान आला, त्यानं देखील जगाला हेच सांगितलं, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. मी पाण्याने तुमच्या बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, परंतु माझ्या मागून जो येत आहे त्याच्या हातात त्याचं सूप आहे. तो गहू पाकडेल आणि गहू कोठारात साठवेल, परंतु भूस न विजत्या अग्नीनं तो जाळून टाकणार आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या जगात देवाचा पुत्र मानव रूप धारण करून येण्या अगोदर परमेश्वरानं योहानाला येशू ख्रिस्तासाठी प्रजा तयार करायला पाठवलं, लोकांची मनन करणं तयार करायला पाठवलं. आणि हा योहान अरण्यात घोषणा करत होता की पश्चाताप करा आणि आपल्या पापांपासून तुम्हाला क्षमा प्राप्त व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण बाप्तिस्मा घ्या. आणि जेव्हा योहानाची वाणी, योहानाचा हा संदेश लोकांनी ऐकला, बायबल सांगतो लोक त्याच्याकडे पश्चातापाच्या बाप्तिस्म्यासाठी आलेत. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की परमेश्वरानं जे जे काही या भूतलावर केलेलं आहे, योहानाला पाठवून लोकांची अंतकरणं पश्चातापासाठी तयार केले, प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून लोकांना पापक्षमेचा संदेश, तारणाचा अनुभव आणि सार्वकालिक जीवनाचं महत्त्व प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहेत. आज तुमची जबाबदारी काय आहे की परमेश्वरानं हा जो ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे
योहानाने केलेली कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली कार्य आणि येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या द्वारे घडलेली अद्भुत कार्य, या गोष्टी आम्ही जाणून, हे शास्त्र आम्ही जाणून उमजून त्या प्रकारे आज ही आम्हाला संधी आहे, जर आम्ही त्याप्रमाणे पश्चाताप करू, पापांची कबुली करून सोडून देऊ, बाप्तिस्मा घेऊ, येशूच्या नामावर जर विश्वास तुम्ही ठेवाल, तर नक्की तारण आजही तुम्हासाठी तुमच्या परिवारासाठी आहे. परंतु लोकांना फक्त संदेश ऐकायला आवडतं, भरभराटीचे संदेश, भविष्यकाळाचे संदेश, अनेक नव्या गोष्टी. आजकाल अनेक संदेशामध्ये हसणं जास्त, करमणूक जास्त, अशा प्रकारचं भेसळ आम्हाला पाहायला मिळते. पण मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो, ज्या संदेशामध्ये सुवार्थ आहे, ज्या संदेशामध्ये येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेला आहे, ज्या संदेशामध्ये पापक्षमेचा मार्ग, तारणाचा मार्ग, जीवनाचा मार्ग सांगितला आहे, तोच संदेश तुमच्यासाठी शुभ संदेश आहे, सुसमाचार आहे. आणि असा संदेश जेव्हा आम्ही ऐकतो, तेव्हा ते वचन, बायबलमध्ये लिहिलं आहे, देवाचं वचन हे सजीव आहे, ते सतेज आहे, ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते मानवाचा जीव आणि आत्मा सांध्याने मज्जारोजास भेदून आरपार जातं, मनाच्या भावना आणि कल्पना यांचं परीक्षण करतं. प्रियानो, जेव्हा देवाचं वचन येतं, तेव्हा जर आम्ही ते अंतःकरणापासून ऐकू, तेव्हा ते वचन आमच्या मनाला नवीनीकरण करतं, आमच्या हृदयामध्ये पश्चातापी आम्ही भग्न होतो, आणि मग परमेश्वराचं वचन आम्हाला आतून तपासतं. आमच्या अश्रूचं कारण काय आहे, आमच्या आजाराचं कारण काय आहे, आमच्या चुकीच्या स्वभावाचं कारण काय आहे. प्रियानो, जोपर्यंत देवाचं वचन तुम्ही ऐकून त्याप्रमाणे भग्न होत नाही, पश्चातापाची कृती करत नाही, तोपर्यंत तारणाचा गोड आनंद आणि अनुभव तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून परमेश्वराने एक चांगली गोष्ट केलेली आहे की पवित्र शास्त्र, बायबल हे स्वर्गामध्ये न ठेवता, कुठंतरी गुप्त ठिकाणी न ठेवता, हे पवित्र शास्त्र हा जो ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे की तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावर ठेवलेला आहे. आम्हाला पाहायला मिळतं 2 पेत्र 1 अध्याय आणि 19 ते 21 मध्ये. 2 पेत्र 1 अध्याय आणि 19 ते 21. पेत्राचे 2 पत्र 1 अध्याय 19 ते 21. शिवाय निश्चित असे संदेशाचे वचन आम्हाजवळ आहे, ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल. हे प्रथम मनात आणावयाचे की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवापासून तो सांगितला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, पेत्र मंडळीला लिहिताना या 2 पत्रामध्ये काय सांगतो, शिवाय निश्चित असे संदेशाचं वचन आम्हाजवळ आहे. पवित्र शास्त्र हे 66 पुस्तकांचा ग्रंथ आहे. जुन्या करारात 39 पुस्तकं आहेत, नव्या करारात 27 पुस्तकं आहेत. मग अशा मी पाहिलं, देव प्राचीन काळी म्हणजे जुन्या करारामध्ये देव प्राचीन काळी अंशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला. प्रियानो, देव अब्रामाशी बोलला, नोहाशी बोलला, शमूएलाशी बोलला, दाविदाशी बोलला, इसाकाशी, याकोबाशी. परमेश्वरानं अनेक त्याचे जे संदेश ते निवडले होते, त्यांना प्रत्येक मानवाच्या पश्चातापासाठी किंवा मानवानं देवाकडे वळावं, मानवानं देवाचं ऐकावं, नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने अनेक गोष्टी संदेश त्यांच्याद्वारे या जगाला सांगितल्या. 40 दिवस 40 रात्री पाऊस पडणार आहे, आणि नोहा तू तारू कर, जलप्रलयाने जगाचा नाश होईल. परमेश्वरानं अगोदरच जलप्रलयाचा हा संदेश आणि मानवानं देवाचं ऐकून त्या तारू जावं हे नोहाला कळवलं होतं, आपल्याला ठाऊक आहे. योनाला देखील परमेश्वरानं सांगितलं होतं की त्या निनवे शहरात जाऊन लोकांना पश्चाताप करायला सांग, कारण त्यांचं पाप माझ्यापर्यंत आलेलं आहे.
आणि मग निनवे शहर धुळीच मागणार होतं. अशा वेळेला योनानं पहिल्यांदा नाही म्हटलं, पण दुसऱ्यांदा जाऊन परमेश्वराचा संदेश ओरडून निनवेला शहरात सांगितला. 1,20,000 लोक त्यावेळेला पश्चाताप करत आहेत. आज मी देवासोबत काय सांगत आहे की परमेश्वरानं हे पवित्र शास्त्र, हे संदेष्टांचं वचन जगासाठी तारणाचा मार्ग, जीवनाचा मार्ग, देवाकडे वळवण्याचा मार्ग असं ठेवलेला आहे. आणि या शास्त्रामध्ये परमेश्वराचा सद्बोध आहे. आज जर तुम्ही परमेश्वराचा हा संदेश सद्बोध म्हणून ऐकाल तर देव तुम्हाला चांगल्या मार्गामध्ये आणेल. तुमच्याने माझ्यातले दोष दिसतील, सुधारणूक होईल, नीतीचं शिक्षण प्राप्त होईल आणि आम्हाला तारण आणि जीवन प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र महत्वाची ही गोष्ट आहे, जसं पेत्र म्हणतो, हे निश्चित असं वचन आहे, म्हणजे हे बदलत नाही. देवाचं वचन निश्चित असं संदेशाचं हे वचन आम्हाजवळ आहे, आम्हाजवळ आहे. आज तुमच्या हातामध्ये बायबल आहे, तुमच्या घरामध्ये आहे, मंडळीमध्ये आहे. परंतु काय ते शास्त्र तुम्ही हातात घेऊन ते उघडून वाचत आहात काय? त्यातल्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत काय? तुम्ही प्रार्थना करा की प्रभू या वचनाचा उलगडा मला दे. पवित्र आत्मा तू मार्गदर्शन कर, कारण शास्त्र सांगतं देवाच्या वचनाच्या उलगड्यानं प्रकाश प्राप्त होतो, भोयास ज्ञान मिळतं. माझ्या प्रियानो, हे न बदलणारं शास्त्र आहे, निश्चित आहे. आणि बायबल सांगतं ते संदेशाचं वचन आम्हाजवळ आहे, अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. आज तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीचा अंधार आहे? भीती वाटते, आजारातून मुक्ती हवी आहे, व्यसन सुटत नाही, पाप सोडून जात नाही. आज खात्रीने सांगतो, जर हा दिवा जेव्हा तुम्ही लावाल, म्हणजे हे शास्त्र जेव्हा तुम्ही उघडाल, रोज त्याचं वाचन करू लागाल, तर परमेश्वराचा या शास्त्रातला प्रकाश तुमच्या जीवनात येईल. कारण शास्त्र सांगतं या अंधक ठिकाणी प्रकाश पडणाऱ्या दिव्यासारखं आहे. आज तुमचं जीवन अंधक झालेलं आहे काय? धुसर झालेलं आहे काय? येशू ख्रिस्ताचं वचन प्रकाश बनून तुमच्या जीवनामध्ये आज येण्यास तयार आहे. परंतु हे शास्त्र कदाचित तुम्ही गुंडाळून ठेवलं असेल, कुठं ठेवलंय तेही ठाऊक नसेल, तर प्रियानो तुमच्या जीवनात प्रकाश कसा येईल? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे बायबल सांगतं की तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला वाटतं परमेश्वर मला चांगले दिवस कधी मिळतील, चांगली नोकरी, चांगली पत्नी, चांगलं घर, चांगलं माझं कधी होईल. प्रियानो, उत्तम ते परमेश्वर दिल्या वाचून राहत नाही. माझ्या जीवनामध्ये परमेश्वरनं उत्तम आणि चांगलं ते मला दिलं. आज अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वर उत्तम आणि चांगलं देत आहे. माझ्या प्रियानो, जर तुम्ही विश्वासानं पवित्र शास्त्राचं वाचन आणि मनन करू लागाल, त्याप्रमाणे प्रार्थना करू लागाल, तर हे वचनच जे ईश्वरप्रेरित शास्त्रलेख आहे तो अंधक ठिकाणी तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येईल. कारण बायबल सांगतं कधीपर्यंत याकडे लक्ष द्यायचं? तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत. हा पहाटेचा तारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला अर्ली मॉर्निंग स्टार म्हटलेलं आहे. जसं जसं तुम्ही त्या आपल्या अंतःकरणामध्ये वचन आधी घेऊ लागता, तसं तसं परमेश्वराचं ते वचन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य करू लागतं. आणि मग तो पहाटेचा तारा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात जन्मास येतो. आज माझा विश्वास आहे की परमेश्वराचं हे सत्य, पवित्र, जीवनी वचन तुम्ही वाचायला चालू कराल, त्यावर मनन कराल आणि देवाचं हे वचन तुमच्या जीवनामध्ये प्रकाश बनवून येईल. अंधकार निघून जाईल, आजार निघून जाईल आणि आशीर्वाद, अनुग्रह आणि अभिषेक तुमच्या जीवनात प्राप्त होईल. देवबाप करो, हे देवाचं शास्त्र जे ईश्वरप्रेरित शास्त्रलेख आहे, जे तुम्हाला सद्बोध करतं, दोष दाखवणं, सुधारणूक करून नीतीचं शिक्षण देतं आणि तुम्हाला देवाचा ईश्वर भक्त करून चांगल्या कामात सज्ज करतो, तो परमेश्वर तुम्हाला चांगल्या कामासाठी सज्ज करो. प्रेज द लॉर्ड. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय आणि पवित्र नावात मी तुझा आभार मानितो. आजचा हा मोलाचा संदेश प्रियजनाने ऐकलेला आहे प्रभू. मी प्रार्थना करतो की तुझं हे शास्त्र प्रभू हे ईश्वर प्रेरित शास्त्र आहे आणि परमेश्वर देवा या वचनाच्या उलगड्यानं
आम्हाला प्रकाश प्राप्त होतो, भोळ्यास ज्ञान मिळतं. तुझी वचनं आमच्या हाडाला सत्व देणारी आणि देहाला आरोग्य देणारी अशी आहेत. माझ्या प्रभू येशू, या वचनाचा उलगडा प्रत्येकाला होऊ दे, सद्बोध प्राप्त होऊ दे. त्यांच्यातले दोष येशूच्या नावात निघून जाऊ लागले. पाप, रोग, गरिबी, दारिद्र्य, शाप, सैतानानं आखलेल्या प्रत्येक दुष्ट योजना येशू नाझरीच्या नावात प्रत्येक व्यक्तीच्या मनातून, शरीरातून आणि जीवनातून निघून जाऊ देत. माझ्या येशू, प्रत्येकाला तारण जीवन दे बापा. त्यांनी पश्चाताप करावा, पाप सोडून द्यावं आणि बापा येशू तुझ्याकडे वळावं, असं होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.